नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारण कसं करावं हे जर खरोखरच उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सवंगड्यांना शिकायचं असेल तर त्यांनी इतर सगळी बाष्कळ बडबड बंद करावी. आणि एकनाथ शिंदे हे गेल्या 3 वर्षामध्ये बघता बघता एक ठाण्याच्या जिल्ह्यापुरता नेता असलेला माणूस राज्यव्यापी नेता कसा होऊन गेला याचा जरा काही महिने एका जागी बसून एक एक घटनेचा बारकाईने अभ्यास करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते जर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांनी गंभीरपणे केलं तर मग काल परवा त्यांनी जी ठाकरे ब्रँडची प्रतिष्ठापणाला लावली आणि ती मातीमोल करून टाकली, त्याची कारण त्यांच्या लक्षात येतील. काय करतो आहे हे बोलण्यापेक्षा ते करावं, बोलू नये. अगदी आत्ता आत्ताची गोष्ट आहे. ऑपरेशन सिंदूर, पहलगामच्या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे सांगून टाकलं होतं की याचं अत्यंत कठोर असं उत्तर आणि जबरदस्त उत्तर पाकिस्तानला दिलं जाईल. करारा जवाब मिलेगा हे नरेंद्र मोदींनी सांगितलेलं होतं. पण नेमकं काय करणार हे सांगितलं नव्हतं. आणि एकदा हे जाहीररित्या सांगून झाल्यानंतर वेगवेगळ्या बैठका चालू होत्या. अगदी लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतील, तुमचे अधिकारी असतील, वेगवेगळ्या भारतीय संस्था, ज्या इस्रो असेल, डीआरडीओ असेल, गुप्तचर संस्था असेल, यांच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या लागोपाठ बैठका चालू होत्या. पण त्या बैठकीमध्ये काय शिस्त आहे याचा चुकूनही उच्चार बाहेर कुठे झाला नव्हता. बस मोदींनी सांगितलं की मी भारतीय लष्कराला, हवाई दलाला, नौदलाला अगदी मोकळीक दिलेली आहे. जी योग्य वेळ वाटेल, जो मार्ग योग्य वाटेल तो अवलंबा आणि पाकिस्तानला दीर्घकाळ लक्षात राहील असा धडा शिकवा. ही मुभा दिलेली आहे, माझी परत परवानगी घेण्याची गरज नाही, एवढंही सांगितलंय. आता जे करायचं ते सेनादल करेल. आणि त्यानंतर त्या विषयावर मोदी फारसं बोलले नाहीत. आणि जेव्हा केलं 6-7 मे, 9-10 मे या 2 दिवसांच्या मध्ये आलेल्या रात्री अपरात्री जी काही तासांची कारवाई केली, त्या कारवाईने अवघ्या जगाला तोंडात बोट घालायची वेळ आली आहे. अमेरिका हादरून गेली, चीन गडबडून गेला, जगातले मोठमोठे युद्ध जाणकार ज्यांना म्हटलं जातं त्यांनी पण सांगितलं ऑपरेशन सिंदूर हा जगभरच्या सैनिकांनी, सेना दलांनी, सेनापतींनी अभ्यास करावा असा धडा आहे. पण आपण काय केलं किंवा आपण काय करणार आहोत याची बकवास नरेंद्र मोदी किंवा भारतीय सेना दलाने केली नाही. अगदी राहुल गांधींनी किती राफेल पाडले गेले म्हणून हिणवणारा प्रश्न विचारला, तरी पाकिस्तानची किती विमानं पाडली याविषयी भारतीय सेना दलाने सुद्धा मौन धारण केलं होतं. पाकिस्तानचं काय नुकसान झालंय हे जगाने सांगावं. असं म्हणतात ना, आपलं कौतुक आपण करायचं नसतं. तुमचं कौतुक, तुमच्या कर्तृत्वाचं कौतुक हे जगाकडून झालं पाहिजे. याची ज्यांना अक्कल नसते ते रोजच्या रोज फुशारक्या मारत असतात. आणि तोंडगशी पाडल्यावर त्यांची नाचक्की होत असते. आणि या परिस्थितीतून उद्धव ठाकरे आणि त्यांची उभाटा सेना सातत्याने जाते. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीतला दारुण पराभव घेतला पाहिजे. पण त्याच त्याच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये छोटी निवडणूक आहे, त्यामध्ये ठाकरे गटाचा एवढा मोठा पराभव झालेला नाही. पण अशा जागी आपण काय भूमिका घ्यावी, ती कशी अंमलात आणावी आणि परत सगळं करून नामानिराळं कसं राहावं याचा धडा जर उद्धव ठाकरेंना शिकायचा असेल, समजून घ्यायचा असेल, तर मला असं वाटतं
की बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये भाजपने काय केलं किंवा भाजपच्या लोकांनी कुठे काय दगाबाजी केली यात अडकून पडण्यापेक्षा त्या निवडणुकीपासून अलिप्त राहून अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणारा शिवसेना नावाचा जो अधिकृत पक्ष आहे, ज्याचं नेतृत्व सध्या एकनाथ शिंदे करतात, त्यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका पार पाडली याचा बारकाईने अभ्यास झाला पाहिजे. मलाही त्याचा सगळा तपशील मिळालेला नाही, पण मला जी कुजबूज ऐकायला आली ती इतकी धक्कादायक आहे की एकनाथ शिंदे यांना आपण कसलं राजकारण करतोय हे नेमकं किती कळलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंना ते जे काय करतायत त्याची गंधवार्ता कशी नाहीये. म्हणजे उद्धव ठाकरेंना स्वतः काय करतो ते सुद्धा माहिती नाही आणि त्याचं उलट टोक एकनाथ शिंदे आहे. ते जे काय करतायत ते त्यांना 100% माहिती आहे आणि त्यात परिणामकारकता आली पाहिजे म्हणून त्यावर बोलू नये ही शिस्त किंवा हे व्रत एकनाथ शिंदे कसं पाळतात त्याची काही माहिती माझ्या समोर आली आणि त्यामुळे ज्याची अजिबात मीडियामध्ये चर्चा झाली नाही असा मुद्दा जो आहे तो बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा दारुण पराभव होण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कोणी बजावली असेल तर ती पडद्या आड राहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ती भूमिका पार पाडलेली आहे. लक्षात ठेवा, ही निवडणूक ही बेस्टच्या कर्मचाऱ्यांची होती आणि बेस्टचे कर्मचारी जवळजवळ 90-95% मराठी आहेत आणि म्हणूनच त्यातला बहुतांश कर्मचारी हा शिवसेनेशी या ना त्या मार्गाने जोडून राहिलेला आहे. आपल्या वॉर्डामध्ये शिवसैनिक आणि तिकडे युनियन जॉर्ज फर्नांडिसशी अशा रीतीने विभागलेला असेल, पण असा शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर भाजपत गेलेला नाहीये. तो शिवसैनिक शशांक राव यांच्या युनियनमध्ये पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असतो आणि त्यामुळे शशांक राव हे भाजपत गेलेत किंवा प्रसाद लाड हे भाजपचे नेते आहेत, त्यांचं पॅनल उभं होतं, त्याला पडद्या आडून अतिशय मोलाची मदत ही एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून झाली आणि ही मदत ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिला अशी मदत नाहीये. ही मदत पडद्या मागे राहून आपल्या आपल्या विभागातले जे जे कर्मचारी आहेत बेस्टचे त्यांना भाजपच्या पॅनेलच्या मागे उभं करणं, शशांकराव यांच्या पॅनेलच्या मागे उभं करणं आणि आपला एक नंबरचा प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे आहेत त्यांना पराभूत करणं या मागे एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद लावली. उद्धव ठाकरेंची हीच समस्या आहे, त्यांना आपला एक नंबर शत्रू ठरवता येत नाही. 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत्या, त्यामध्ये राज ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या उत्सुक कार्यकर्त्यांना उतावळ्या कार्यकर्त्यांना शिवसेनेतर्फे उभं करावं अशी एक ऑफर उद्धव ठाकरेंना दिली होती. पण भाजपला हरवायचे हे करताना राज ठाकरेंची मदत घ्यायला हवी, कारण एक नंबर आपला प्रतिस्पर्धी भाजप आहे एवढाही निर्णय उद्धव ठाकरे करू शकले नाहीत आणि शेवटपर्यंत राज ठाकरेंना ताटकळत ठेवून वेगळी निवडणूक लढवायची पाळी आणली. म्हणूनच भाजपला त्या निवडणुकीत मोठी झेप घेता आली, शिवसेनेच्या तोडीस तोड जागा मिळवता आल्या. इथे एकनाथ शिंदे किती हुशार आहेत बघा की त्यांनी चुकूनही बेस्टच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका जाहीरपणे घेतली नाही, पण भाजप आपल्या सोबत आहे आणि खरा प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे आहेत, तर उद्धव ठाकरे पराभूत होणं त्यांची नाचक्की होणं याला एकनाथ शिंदेनी प्राधान्य दिलं होतं.
आणि मग अशा ठिकाणी शाखेमध्ये जिथे एकनाथ शिंदेच्या शाखा आहेत तिथे जो बेस्ट कर्मचारी असेल, जो पतपेढीचा सदस्य असेल, त्याला प्रसाद लाड किंवा शशांकराव यांच्या पाठीशी उभं करणं हे राजकारण होतं. पण त्याचा गवगवा एकनाथ शिंदेनी केला नाही. या सगळ्या निवडणूक काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेचा कोणीही नेता प्रवक्ता त्या विषयावर बोलत सुद्धा नव्हता. पण पडद्यामागून भाजपचं पॅनेल, लाड किंवा शशांकराव यांचं पॅनेल हे विजयी होईल आणि ते विजयी होताना ठाकरे ब्रँड म्हणून जे काय बागुलबुवा उभा केलाय त्याची पार नाचक्की होईल यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न झाले. आजही त्यापैकी कोणी उघडपणे बोलत नाहीये. पण पडद्या आडून जी माहिती मला मिळाली ती माहिती अगदी स्पष्ट आहे. ती माहिती अशी आहे, ही शाखेमधून एकनाथ शिंदे यांच्या मुंबईभर किंवा इतरत्र मुंबई बाहेर ठाणे, कल्याण, डोंबिवली कुठेही जो बेस्टचा कर्मचारी आहे त्याने प्रसाद लाड किंवा शशांक राव यांच्या पॅनेलला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे यासाठी आदेश होते आणि त्याप्रमाणे झालं. पण त्याचं श्रेय घ्यायला एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षातर्फे कोणीही पुढे आलेला नाही. कारण मग लगेच आरोप सुरू होतात. बघा, इथे पण पाठीत खंजीर खुपसला. तो आरोप एकनाथ शिंदे यांना नकोय. एकनाथ शिंदे यांना नकोय. आणि म्हणून करायचं ते काम केलं, साधायचा तो परिणाम साधला. आणि परिणाम काय? आपला खरा प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरे आजही मराठी माणसाच्या काही प्रमाणात मनामध्ये जर सहानुभूती असेल उद्धव ठाकरे यांच्याविषयी, तर ठाकरेंच्या विरोधात आपण गेलो हे दिसता कामा नये. आपण तात्विक दृष्ट्या उबाठाचे विरोधक आहोत, पण ठाकरे ब्रँडचे विरोधक नाही. हे लोकांना दिसलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि लोकांनी मान्य केलं पाहिजे. तरच उद्धव ठाकरे आपल्याला शिव्या घालतात तेव्हा आपल्याला सहानुभूती मिळेल. उद्धव ठाकरेंना नाही हे एकनाथ शिंदे जाणतात. आणि म्हणून अशा ज्या निवडणुका असतात, असे जे कार्यक्रम असतात, असे जे प्रसंग येतात, त्यावेळेला कुठल्या बाजूने राहायचं, कुठले डावपेच खेळायचे जेणेकरून आपला खरा प्रतिस्पर्धी धाराशायी होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला लाभ मिळेल, आपल्या पक्षाला लाभ मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, भले वरकरणी बेस्टच्या पतपेढीचे निकाल हे भाजपला फार असलेल्या लोकांच्या बाजूने गेले. शशांकराव हे पूर्वाश्रमीच्या फर्नांडिस युनियनचे असले आणि आज भाजपत दाखल झालेले असले तरीही तो विजय भाजपचा नाहीये. प्रसाद लाड यांच्याही संघटनेला यश मिळालं असेल, पण तरी हे एका युनियनच्या आणि पतपेढीच्या विषयातलं जे निकाल आहे तो विजय भाजपचा आहे असं मी मानत नाही. मी यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितलेलं. पण त्यामुळे या लढतीमध्ये आपण जाऊन तिथे चुथडा करण्यापेक्षा आपला खरा प्रतिस्पर्धी कोण आहे त्याचं नाक कापलं जाणं, त्याचा पराभव होणं, याला प्राधान्य देणं हे राजकारणामध्ये महत्वाचं असतं. हे उद्धव ठाकरेंना कधीच कळलं नाही. कधीच कळलं नाही. भाजपशी टक्कर देण्यासाठी हिंदुत्वाची नाळ कापून थेट काँग्रेस बरोबर जाऊन सेक्युलर व्हायचं, सावरकरांना दिलेल्या शिव्या निमूटपणे ऐकायच्या, पण राहुल गांधींना रोखायचं नाही. राहुल गांधींनी आपल्या तत्वाला अपमान केला तर तो सहन करायचा, पण त्याचा अपमान आपल्याकडून होणार नाही ही अगतिकता दाखवायची. इथे उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचं नुकसान करून घेत गेले, पक्षाच्या दुफळ्या माजल्या. पण त्यातून जी एक फळी उभी राहिली, जी एकनाथ शिंदे यांच्या हातातली शिवसेना आहे, तिथे एकनाथ शिंदे ही सगळी बाजू जपतात. भाजपपासून आपलं वेगळं अस्तित्व
एकनाथ शिंदे यांनी जपलेलं आहे. ते भाजपच्या आहारी गेले किंवा भाजपच्या मागे फरफटले असं दिसलेलं नाही. तुम्हाला आठवत असेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेला माहीम या मतदारसंघात भाजपचे शेलार असोत, फडणवीस असोत, यांनी उघडपणे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सहानुभूती दाखवली होती. पण एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार तिथे मागे घेतला नाही. दक्षिण मुंबई लोकसभेची जागा एकनाथ शिंदे यांनी आपल्या चिन्हावर लढवली. राज ठाकरेंच्या चिन्हावर आपला उमेदवार दिला नाही किंवा त्यांना आपल्या चिन्हावर लढायची ऑफर दिली नाही. तेव्हा पक्ष कुठे जपावा, पक्षाची प्रतिष्ठा कुठे सांभाळावी, कसं दुसऱ्या मित्र पक्षाच्याही मागे फरफटत जाऊ नये, याचा समतोल अभ्यास आणि राजकारण एकनाथ शिंदे करताना दिसतात. तिथे त्यांच्या यशाचं कमक आहे. त्यांना शिव्या घालून त्यांचा पराभव करता येणार नाही. ते ज्या पद्धतीचं राजकारण करतात, चतुराई दाखवतात, धूर्तपणा दाखवतात, तो समजून घेऊन त्याचा अवलंब जर उद्धव ठाकरे करू शकले तर मग एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरे टक्कर घेऊ शकतील. एकाच वेळेला भाजपशी टक्कर घ्यायची, अजितदादांची टक्कर घ्यायची, एकनाथ शिंदेची टक्कर घ्यायची आणि त्याच्याखेरीज महाविकास आघाडी मधल्या इतर पक्षांबरोबर सुद्धा बाचाबाची करायची, यातून उभाटा शिवसेना सावरणं सुद्धा अशक्य आहे. नवी उभारी घेणं तर दूरची गोष्ट आहे, सावरणं सुद्धा अशक्य आहे. कारण तुम्ही मित्र पक्षांबरोबर नांदत नाही आणि स्वपक्षासाठी कष्ट घेण्याची तुमची तयारी नाही. पराभवातून आत्मपरीक्षण करण्याची इच्छा तुमच्या मनाला शिवत नाही. तिथेच तुमचा पराभव अपरिहार्य असतो, अपरिहार्य असतो. त्यामुळे शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रामुख्याने शिवसेनेच्या मतदार क्षेत्रामध्ये बेस्ट का ठरले याचा हा खुलासा आहे की नको तिथे आगाऊपणा करायचा, धाडस करायचा आणि तोंडगशी पडायचं, यापेक्षा सावधपणे राजकारण करून कमीत कमी यश मिळवायचं. ही जी शिंदे यांच्या राजकारणाची दिशा आहे ती त्यांना यशाकडे घेऊन जाते. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.